नमस्कार. नमस्कार. मी नितीन हनुमाने. आज आपण आपल्याबरोबर एक क्रिकेट क्षेत्रातील समालोचक नवतरुण वैभव कदम सर आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्या जीवनातील संघर्षाविषयी आपण त्यांच्याकडूनच माहिती घेत आहोत. तर नमस्कार वैभव. नमस्कार. व तुमची या म्हणजे आपल्या समालोचक क्षेत्रात तुमची कशी काय म्हणजे असं म्हणजे पदार्पण कसं झालं? एक प्रसंग कुठला असा? पदार्पण पहिल्यांदा सुरुवातीला गावामध्ये मला समालोचन करण्याचं म्हणजे प्लॅटफॉर्म मिळाला. मग तिथून पुढं मी गावामध्ये गेलो, तिथं थोडासा फेमस झालो. मग तिथून पुढं मला पहिल्यांदा सर्वात बघितलं तर शिवापूर म्हणजे घाटाच्या वर बलवडीच्या मेंगणवाडी, तिथं मला आमंत्रित केलं गेलं. मग तिथं मी केलं, तिथं पण जरा चांगलं वाटलं लोकांना. त्यानंतर मग मला बघितलं तर इथं बेरगळवाडीसुद्धा मला संधी मिळालेली आहे या अगोदरच्याच हंगामामध्ये. त्यानंतर मग मला आत्ता मला वाटतं 1 महिन्यापूर्वी एक झाली ती बाळेवाडीची स्पर्धा, तिथं पण मला संधी मिळाली. तिथं मला चांगल्या पद्धतीचं समालोचन करताना बघून त्यानंतर मला आता या स्पर्धेत देखील आमंत्रित केलं गेलं. वैभव सर, तुमच्या पहिल्या प्रसंगाबद्दल बोला, ज्यावेळी तुम्ही शिवापूरकडे गेलता ना? हां, गेल्यानंतर सुरुवातीला आपण गावात 1-2 लीग केल्या होत्या, त्यामुळे थोडंसं भीती. पहिली कोणती होती? पहिली लीग छत्रपती चषक म्हणून आपल्या गावातील एक लीग होती, गाणन गावातील स्वतःच्या. तर तिथं थोडंसं भीती वाटली, कारण गावात जरी असलो तरी काही तोंडातून अपशब्द जातोय की कोणाला वाईट वाटतंय की, परंतु तिथून थोडंसं भीती मरली आणि मी पुढं शिवापूरमध्ये मला आमंत्रित केलं. तिथं पण मग काय प्रॉब्लेम आला नाही. आता आपल्या गावाचा विषय ठीक आहे. आपण ज्यावेळी आपण गावामध्ये तुमचा मॅचेस ज्यावेळी असते त्यावेळी सर्व लोक आपल्या त्याचं थोडं समजून घेतात. पण ज्यावेळी शिवापूरमध्ये गेला त्यावेळी तुम्हाला कुठल्या प्रसंगाचा सामना जास्त करावा लागला की जेणेकरून आपल्या तोंडातून असा अपशब्द निघू नये? कारण कसं असतं, आपण पहिल्यांदा बोलत असतो, त्यामुळे थोडंसं कशी तुम्ही काळजी घेतली किंवा आता कसं वातावरण तुम्ही हे केलं? नाही, तिथं सुद्धा लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. मी पण चांगला बोलण्याचाच प्रयत्न केला, कारण पेशन्सवर देखील कंट्रोल ठेवलं. कारण कुणालाही वाईट वाटेल असं काही बोललो नाही. दोन्ही संघाबद्दल कोणताही असू दे, आपला संघ आहे असं समजून मी थोडीशी काळजी घेतली बोलण्याची. कारण कधी एखाद्याला आपला एखादा शब्द आवडत नाही, त्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये हीच माझा प्रयत्न होता तिथं देखील. आणि बघितलं तर ती देखील आपल्या जवळच म्हणजे तिथं पण आपली पाहुणे आहेत, ते पण आपल्याला गाव म्हणजे भरभरून प्रेम देत होते. बरोबर. म्हणजे तुम्ही आता एक 5-7 लीग तर ती म्हणजे तुम्ही केले, होय म्हणजे अँकरिंग केली आहे. सर, मला असं म्हणायचं आहे की पुढे जाऊन तुम्हाला असं काय म्हणजे भविष्यामध्ये काय म्हणजे तुमचं ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं काय करता तुम्ही? नाही, आता ह्याच्या व्यतिरिक्त मी शिक्षण घेतोय. म्हणजे आता माझं शिक्षण कंप्लीट झालं आहे. कोणती एरिया म्हणजे कसं? BSc माझी कंप्लीट झाली आणि आता मी सध्या म्हणजे जे काही सरळ सेवा भरती असतील किंवा स्पर्धा परीक्षा ज्या काही परीक्षा असतील ते मी त्याची तयारी सुद्धा करत आहे. बरं. आता भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, चित्रामध्ये कोणत्या चित्रामध्ये म्हणजे आपल्याला काम करायचं किंवा शिक्षण क्षेत्रात का? नाही, आपल्याला सध्या लोकसेवा करण्याची जरा इच्छा आहे आणि त्यामुळेच सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रवेश करायची माझी इच्छा आहे. बरं. सध्या मग आता BSc झाल्यानंतर तुम्ही आता पुढं कोणत्या म्हणजे कोर्स करणार आहे किंवा असं काय? नाही, आता मी सध्या घरी राहून अभ्यास करत आहे. MPSC असेल, मग UPSC नाही परंतु MPSC किंवा आपल्या सरळ सेवा कंबाईन वगैरे या परीक्षा आहेत, ग्रामसेवक वगैरे इथून माझी सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. खरंच आपल्या बघू शकता तुम्ही प्रेक्षक, आज आपल्याबरोबर वैभव कदम साहेब आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आज जरी मी अँकरिंग करत असलो किंवा जरी मी समालोचक करत असलो तरी माझं टार्गेट हे म्हणजे लोकसेवा करण्याचं माझं टार्गेट आहे. त्या अनुषंगानं ते म्हणजे घराला म्हणजे आपला आवड जपून शिवाय ते टार्गेट म्हणजे लोकसेवा करण्यासाठी ते त्यांच्या क्षेत्रातील MPSC असू द्या त्यासंबंधी ते प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की वैभव सरांनी कॉमेडी करत जे त्याने ते निवडलेलं आहे MPSC करण्याचं, त्याच्यामध्ये की त्यांना यश येवो असं वैभव म्हणजे आमच्या सर्वांकडून तुम्हाला म्हणजे आमचे हे आहे शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मग तुम्हाला सर मला काय म्हणायचं आहे, तर भविष्यामध्ये समजा जर असा विचार करा समजा की तुम्ही समजा आता एक ठराविक वेळेनं समजा तुम्ही समजा तुमच्या या प्रयत्नाला यश समजा आलं आणि जर तुम्ही मोठ्या अधिकारापदी पोहोचला समजा, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे या क्षेत्राला बघताना म्हणजे किंवा असं काय तुम्ही प्रयत्न करताना की आपल्या म्हणजे मागं वळून बघताना? काय नाही, हे क्षेत्र पण जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो. असं म्हणजे तुमची आवड तुम्ही जपणार? आवड जपणार आहे. आज आवड ही आवडच असते. तर मित्रांनो, आज आपण कर्णिकेच्या ह्या ग्राउंडवर बोलत आहोत आणि हा वैभव सर ही आगामी एक अधिकारी आहेत आणि खरोखरच त्यांची ती मेहनत मला माहिती आहे. कारण लहानपणापासून मी वैभव कदम साहेबांनी बघतोय मी. त्यांची मेहनत असू द्या, त्यांच्या घरातलं वातावरण त्यांच्यासाठी असू द्या किंवा निर्व्यसनी जी विषय असतो तो म्हणा किंवा नम्रता, या सर्व गुण आणि शिवाय त्यातून आपल्या एक सामाजिक भावनेतून त्यांनी जे उचललेलं पाऊल आहे त्यासंबंधी मला भरपूर अनुभव आहेत.
तरी पण मला असं वाटतं की वैभव सरांनी इथून पुढे चांगला अभ्यास करावा, आपल्या सर्वांच्या वतीने चांगला अभ्यास करावा आणि एक दिवस ती अधिकारीपदी जावं आणि त्यांची मेहनत त्यांच्या मेहनतीला फळ यावं अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. तर वैभव सर, अजून तुम्हाला काय बोलू वाटतं तुमच्या जीवनाबद्दल? आता हे झालं आमचा विषय समजा. अजून बोलायचं झालं तर कसं आहे, परिस्थिती आपली घरची हालाकीची आहे, त्यामुळे काही तर करणं आपलं गरजेचं आहे. मग आता हे बघत बघत आवड देखील जपणं महत्त्वाचं आहे. बरं आहे. आर्थिक आपली बाजू देखील बघणं गरजेचंच आहे. ते जपत जपत आपण अभ्यास करत आहोत आता सध्या, आणि त्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे, कारण आपल्याला भरपूर स्ट्रगल आहेत आता. नाही कळू. बरं, MP झाल्यानंतर तुम्ही काय लोकांची सेवा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमचं काट्याकडे कसं सेवा करायची? म्हणजे नाही, आता कसं आहे, बघायला गेलं तर सिव्हिल सर्व्हिस म्हटलं तर लोकसेवा इथे बरं आहे. प्रत्येक लोकांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बघितलं तर मग गावचा विकास देखील असेल त्यात, कारण जर आपल्या गावातील कोण जर व्यक्ती एखादा मोठा असेल तर आपल्या गावातल्या लोकांची कामं देखील लगेच होऊन जातात. बरं. हेच आपलं ध्येय आहे, सर्वसामान्य लोकांची सेवा करणं. खरोखरच आज आपले नवयुवक तसेच येणारा भविष्यातील अधिकारी वैभव कदम यांच्याशी बोलून आपल्याला खूप छान वाटलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. वैभव सर, तुम्ही बोला. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी खरी कहाणी मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जर आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जर सर आपल्या सर तुमच्याशी संपर्क करायचा असेल समजा लाईव्ह कॉमेडीसाठी किंवा कशासाठी, तर नंबर सांगा आपला मोबाईल नंबर आहे 80 100 25 473. यावरती आपण कॉन्टॅक्ट 80 100 25 473. 80 100 25 473. सर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी हे नंबर त्यांचा मी हे करतो आहे. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. थँक्यू.